Hello students, we start chapter number 1 is geometrical construction. In the last video we learned about angle bisector of a triangle and perpendicular bisector of a triangle. Now we start construction of a triangle. How to draw a triangle? Construction of a triangle. Triangle कसा काढायचा? त्रिकोण कसा काढायचा? त्याची पहिली कंडिशन दिलेली आहे. To construct a triangle given the length of its three sides means they are given three sides. When given three sides, जर तीन बाजू दिल्या असतील, तिन्ही बाजूची माप दिली असतील, तर how to construct triangle? त्रिकोण कसा काढायचा? कधी तीन बाजू दिल्या असतील तर समजण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो बघा. ड्रॉ ट्रायंगल एक्स वाय झेड. म्हणजे अगर त्रिकोण कुठला काढायचा? ड्रॉ ट्रायंगल एक्स वाय झेड. एक्स वाय झेड आपल्याला ट्रायंगल काढायचं. सच दॅट काय आहे त्याच्यामध्ये एक्स वाय इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ एक्स वाय, लेंथ ऑफ वाय झेड इज इक्वल टू 4 सेंटीमीटर एंड एक्स झेड इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ऑल थ्री साइड्स आर गिवन. ओके. नाउ फर्स्ट ऑफ ऑल टेक द बेस. एक कुठली तरी बाजू बेसला घ्यायची. बेस म्हणजे खाली पायाला कोणती पण घ्या. ओके. आपण घेऊया, मी घेतोय समजा एक्स वाय 6 दिले, एक्स झेड 4 दिले, मी एक्स वाय दिले. एक्स वाय 6. ओके. xy is equal to 6 centimeter. This one is the xy, right here xy 6 centimeter. xy 6 centimeter. Okay, is done. Now yz, we know the y point y आपल्याला माहिती आहे. y पासून z किती डिस्टन्स वरती आहे? 4 सेंटीमीटर. y पासून z किती आहे? 4. So take distance in the rounder मध्ये 4 सेंटीमीटर चा डिस्टन्स आहे. 4 centimeter distance. Okay. Y is 4 centimeter. So put on that point on Y and make arc of 4 centimeter. 4 centimeter से एक में arc किया. Okay. आता on that arc anywhere is the Z. कुठे पण इकडे Z असेल. आता कुठे असेल? Y पासून Z बघा. आता X पासून Z बघा. X Z किती आहे? 5 centimeter. So take 5 centimeter distance in the rounder. 5 centimeter distance here. Okay. Now put on the point X. X वरती ठेवा आणि arc. जिकडे दोन्ही arc join झाले here. So that means that point is Z. हा कुठला point झाला? Z point. And draw XZ and YZ. I draw here XZ. And here is YZ. Write the distance. YZ how many? 4 centimeter. XZ 5 centimeter. This is the triangle XYZ. First of all, draw base. Base घ्यायचा. Base कुठला पण घ्यायचा. तुम्ही XY घेऊ शकता, YZ घेऊ शकता, XZ कोणता पण बेस घेऊ शकता. आपल्याला दोन पॉइंट तुम्हाला मिळतील. आता इथे मला X आणि Y भेटलं. ओके. y पासून z, y टू z डिस्टन्स मी चेक केलं किती आहे? yz 4 सेंटीमीटर. सो टेक 4 सेंटीमीटर डिस्टन्स इन द राउंडर. राउंडर मध्ये किती डिस्टन्स घ्यायचं? 4 सेंटीमीटर. पुट ऑन द पॉइंट y आणि 4 सेंटीमीटर चा आर्क केला. आफ्टर दैट xz हाउ मेनी? 5 सेंटीमीटर. पुट ऑन द पॉइंट x and the arc of 5 centimeter and draw like that triangle xyz. Okay, look at the board now. Now, next example I write on the board. Next example is draw an equilateral triangle. What is the meaning of equilateral? There are three types of a triangle: equilateral triangle, isosceles triangle, and scalene. Scalene means all sides are different. This one is the scalene. हा कुठला आहे? स्कॅलेन. ऑल साइड्स आर डिफरंट.
इकडे विचारले इक्विलेटरल. इक्विलेटरल means all sides are equal. That means if there is a triangle, all sides are equal. All sides are equal. Is there given name? नाव कुठे दिले का बघा ट्रायंगलचं? नाही दिलं. मग आपण कुठलं पण नाव देऊ शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल मी इकडे रफ फिगर काढतोय. रफ फिगर काढलेली आहे बघा मी. A B C रफ फिगर आहे. ऑल साइड्स आर इक्वल. एक साइड्स किती दिले 6.5. सो राइट हियर 6.5. All sides are 6.5. That means this one is the equilateral triangle. हा काय आहे? Equilateral triangle. मराठीमध्ये म्हणतात समभुज त्रिकोण. ओके. चला ड्रॉ करूया. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ बेस लाइन 6.5. 6.5. Okay. Here is BC is 6.5 centimeter. Okay. After that, take distance in the rounder 6.5. राउंडर मध्ये पण किती डिस्टन्स घ्यायचा 6.5 बिकॉज ट्रायंगल इज इक्विलेटरल. सो 6.5 डिस्टन्स घ्यायचं. आता 6.5 BC 6.5 म्हणून तेवढंच घेतो 6.5. ओके. आता A पॉइंट B पासून किती डिस्टन्स वरती आहे 6.5. सो मेक हियर R of 6.5. आफ्टर दैट सेम डिस्टन्स पुट ऑन द पॉइंट C. Okay. There is point A. हा कुठला पॉइंट झाला A. Draw AB and draw AC. Is also 6.5 centimeter and AC also 6.5 centimeter. 6.5, 6.4. So triangle ABC is equilateral triangle. Okay. Look at the board now. Now homework is, look at here, homework. First, draw triangle PQR. Draw triangle PQR such that length PQ is equal to 4 centimeter. लेंथ PQ किती घ्यायची 4. लेंथ QR is equal to 3.5 centimeter and length PR is equal to 5.5 centimeter. Okay. Draw that triangle PQR is homework. The construction as like here, as like that. Okay. After that, second, draw triangle LMN is equilateral triangle. Equilateral. Equilateral triangle of side. Okay, side is given 3.8 centimeter. 3.8 centimeter चा इक्विलेटरल ट्रायंगल काढा. ट्रायंगल LMN आणि एक आहे ड्रॉ ट्रायंगल PQR. these are the homework. दोन क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला आहे आणि हे क्लास वर्क आहे. म्हणजे हे ह्या दोन्ही आकृत्या पण वहीत काढायच्या. बघा ही पण आकृती काढायची, ही पण काढायची. जसं तसं वहीमध्ये लिहायचं. त्याच्यानंतर होमवर्क पण काढायचं. होमवर्क फर्स्ट वन ड्रॉ ट्रायंगल PQR and draw triangle LMN. Okay, measurement is given. Okay, look at the board.